नमस्कार फ्रेंड्स, मी सौरभ पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पाटील्स मॅथ्स. तर फ्रेंड्स, आपलं वन शॉट लेक्चर सिरीज फॉर MST CET अँड बोर्ड्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर बघितला, परत वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन बघितले. तर कुठलं फंक्शन कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्यानुसार प्रत्येक फंक्शनचा जसं कॉम्पोजिट फंक्शनला डेरिव्हेटिव्ह घ्यायची एक वेगळी प्रोसेस आहे, तर तसे आपण वेगवेगळ्या फंक्शनची वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितल्या आणि आपण पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट केला. त्यासोबतच मी तुम्हाला एक 10 क्वेश्चन्स सोडवून दाखवलेले डेरिव्हेटिव्हचे, आणि ते पण वेगवेगळ्या टाईपचे. म्हणजे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुमचं डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट होईल. आणि त्यासोबतच MST CETचे सगळे क्वेश्चन, प्रत्येक टाईपचं क्वेश्चन घेतलेलं आहे. सो तुम्ही तेवढं जरी केलं तरी तुमचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कव्हर होतो. ओके, तर आपण या चॅप्टरमध्ये आता बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर आपण जे काही डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन्स असतील, स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स, परत पॉप्युलेशन ग्रोथ आणि असे बरेचसे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहेत, तर ते आपण सगळे डिस्कस करणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून टिल एंड आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. सो वी विल स्टार्ट आवर व्हिडिओ. तर सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. ओके, तर जॉमेट्री म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे जॉमेट्री म्हणजे कर्व्ज आले, लाईन आले, प्लेन आले. ठीक आहे, तर आता आपण कसं ॲप्लिकेशन होतं ते तुम्हाला सांगतो. कन्सिडर हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. ठीक आहे, तर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसमध्ये एखादा समजा कर्व आहे. समजा जनरली कर्व असतात y इज इक्वल टू x³ प्लस x, असे त्याचे इक्वेशन असतात. पण या केसमध्ये आपण कन्सिडर करूया y इज इक्वल टू f ऑफ x. y इज इक्वल टू f ऑफ x इज अ कर्व, CURV कर्व. आणि ही जी कर्व आहे y इज इक्वल टू f ऑफ x, तर आपल्याला काय करायचं, तर या कर्वचं समजा ही कर्व आहे y इज इक्वल टू f ऑफ x, इट इज अ कर्व. ठीक आहे, आता मी काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतो. म्हणजे बघा काय होतं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इक्वल टू f डॅश ऑफ x होतो. म्हणजे जे काही फंक्शन असेल त्याला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेट करतो. आणि ते डेरिव्हेट केल्यानंतर समजा तो कर्व एखाद्या पॉईंटमधून पास होतोय, x1, y1 मधून. ठीक आहे, कुठला तर पॉईंटमधून तो पास होतोय आणि तो त्या पॉईंटची आपण व्हॅल्यूज जर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर आपण ह्या सबस्टिट्यूट केल्या त्या व्हॅल्यूज, ठीक आहे, त्या व्हॅल्यूज आपण डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर सबस्टिट्यूट केल्या, तर आपल्याला जी व्हॅल्यू भेटते ती भेटते आपल्याला m ची व्हॅल्यू. m म्हणजे आपल्याला स्लोप भेटतो. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व, म्हणजे आपल्याला थोडक्यात m भेटतो. ठीक आहे, m ची व्हॅल्यू भेटते. m म्हणजे काय, स्लोप इक्वल टू dy बाय dx, म्हणजे जो काय कर्व दिलेला आहे y इज इक्वल टू f ऑफ x, त्याला सिम्पली विथ रिस्पेक्ट टू x फक्त डिफरन्शिएट करायचं ॲट पॉईंट x1, y1. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही स्लोप काढू शकता. आणि दिस इज द वन ऑफ द ॲप्लिकेशन इन जॉमेट्री. मी तुम्हाला आता सांगेन इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, तर फ्रेंड्स, आता तुम्हाला एक सिंपल, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी सिंपल लाईन दिलेली आहे. ठीक आहे, एखादी सिंपल लाईन दिलेली आहे, तर त्या लाईनची इक्वेशन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असते, जी आपण 10th स्टँडर्ड मध्ये बघितलेली आहे. y मायनस y1 इज इक्वल टू m टाइम्स x मायनस x1. ठीक आहे, त्यात x1 आणि y1 हा पॉइंट असतो थ्रू विच दॅट लाईन इज पासिंग, आणि m इज द स्लोप ऑफ दॅट लाईन. ठीक आहे, आणि स्लोप म्हणजे काय, द अँगल मेड विथ tan थिटा. स्लोप म्हणजे tan थिटा असतो आणि थिटा इज द अँगल मेड विथ x ॲक्सिस. ठीक आहे, तर आता आपल्याला काय बघायचं आहे की हा एक कर्व आहे, हा कर्व x1, y1 मधून पास होतो. ठीक आहे, आणि त्या पॉइंटला, फॉर एक्झाम्पल त्या पॉइंटला आपण जर टँजंट काढला, ठीक आहे, त्याला एक टँजंट काढलं t. ठीक आहे, तर त्याची इक्वेशन कशी काढायची ती मी तुम्हाला सांगणार आहे.
आता सगळ्यात पहिला आपण बघूया इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट. आता बघा इक्वेशन ऑफ टँजंट काढण्यासाठी सगळ्यात पहिलं ही जी इक्वेशन ऑफ लाईन आहे इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म तीच आपण यूज करायची इथं. y मायनस y1 इज इक्वल टू m टाइम्स x मायनस x1. ठीक आहे. आता x1 आणि y1 म्हणजे काय आहे? x1 आणि y1 म्हणजे पॉइंट थ्रू विच कर्व इज पासिंग. पॉइंट थ्रू विच कर्व इज पासिंग म्हणजे हा कर्व ज्या पॉइंट मधून पास होतो x1, y1 तो पॉइंट थ्रू विच कर्व इज पासिंग. ठीक आहे. कर्व इज पासिंग. आणि m ची व्हॅल्यू असते dy/dx. हा जो कर्वची इक्वेशन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा एफ ऑफ एक्स घ्यायचा आणि त्याला सिम्पली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केल्यानंतर त्याच्यात x1, y1 जो पॉइंट दिलेला आहे तो सबस्टिट्यूट करायचा म्हणजे तुम्हाला m ची व्हॅल्यू मिळेल. तर दिस वॉज द इक्वेशन ऑफ टँजंट. तुम्ही याचा लिहून घ्या आणि त्यासोबत त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके. नाउ वी विल सी इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे. आता मी तुम्हाला आपण काय केलंय, कर्व घेतला तो जो एका पॉइंट मधून पास करत होता x1, y1 आणि आपण टँजंट काढलेला. आता आपण काय करतोय की टँजंटला परपेंडिक्युलर टाकतोय. ठीक आहे. ही जी टँजंट आहे त्याला एक परपेंडिक्युलर टाकतोय. आता त्याला परपेंडिक्युलर टाकली ना तर त्याला म्हणतो आपण नॉर्मल. द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द टँजंट इज कॉल्ड एज नॉर्मल. ठीक आहे. तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. आता आपण नॉर्मलची इक्वेशन बघूया काय येते. आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करायचा जो आपण 10th मध्ये यूज केलेला आहे लाईनसाठी. y मायनस y1 इक्वल टू इथं आता जो स्लोप येणार आहे तो m डॅश येणार आहे. ठीक आहे. m डॅश येणार आहे m डॅश टाइम्स x मायनस x1. x1, y1 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे द पॉइंट थ्रू विच दिस कर्व इज पासिंग. फक्त m डॅश ची जी व्हॅल्यू आहे ती वेगळी येणार आहे. m डॅश ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, -1 अपॉन m. आता तसं का, तर m इंटू m डॅश केलं तर -1 यायला पाहिजे. स्लोप ऑफ दिस इंटू स्लोप ऑफ दिस -1 येतं म्हणून m डॅश ची व्हॅल्यू येते -1 टाइम्स m. ठीक आहे. आपला m होता 1/m ची व्हॅल्यू होती dy/dx ऍट पॉइंट x1, y1. म्हणजे सिम्पली तुम्हाला या कर्वची डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. x1, y1 त्यात सबस्टिट्यूट करायचं जे काही व्हॅल्यूज असतील ते आणि तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटून जाईल. So this was equation of tangent and equation of normal and application of derivative in geometry. तर हे तुम्ही नोट डाऊन करा आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके फ्रेंड्स, आता आपण बघूया नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड जर्क. ठीक आहे. आता तुम्हाला व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन हे तर तुम्ही ऐकलं असेल. जर्क ही काय कन्सेप्ट आहे, ही थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे, ती मी तुम्हाला सांगेन. तर सगळ्यात पहिलं, जेव्हा तुम्ही गाडी चालवता फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही समथिंग एक्सचं डिस्टन्स कव्हर करता. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणतो. जेव्हा तुम्ही एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जाता तेव्हा आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. ठीक आहे. तर लेट एस बी अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मी काय केलं, एस ला डिस्प्लेसमेंट म्हटलं. म्हणजे एस इज द डिस्प्लेसमेंट व्हेन यू ट्रॅव्हल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. आता त्यातून मी तुम्हाला व्हेलॉसिटी समजावून सांगेन. जेव्हा तुम्ही गाडी चालवत असता तेव्हा जो स्पीडोमीटर असतो तर तो तुम्हाला काय तर व्हॅल्यू दाखवत असतो. 30 km/h, 60, जे खूप फास्ट चालवतात ते 80 km/h, 100 km/h. तर ते नक्की काय असतं बघा, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो. तो काय असतो, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. जेव्हा तुम्ही फास्ट जाता तेव्हा फास्ट डिस्प्लेसमेंट होतं आणि त्यासोबत कमी टाइममध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही जोरात गाडी चालवता तेव्हा काय होतं, जास्त डिस्टन्स कमी टाइममध्ये कव्हर होतं. त्यामुळे न्यूमरेटरची व्हॅल्यू वाढते, डिनॉमिनेटरची कमी होती आणि त्यामुळे व्हेलॉसिटी वाढते, म्हणजेच स्पीड वाढतं. तर व्हेलॉसिटी काय असते, व्ही न डिनोट करतो आपण. व्ही इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे व्ही इज इक्वल टू ds/dt येतं.
नेक्स्ट कन्सेप्ट आहे ऍक्सेलरेशन. आता जर तुम्ही व्हेलॉसिटीला परत विथ रिस्पेक्ट टू टी जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला भेटतं ऍक्सेलरेशन. म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डीव्ही बाय dt. व्हेलॉसिटी काय असते आपली व्हेलॉसिटी असते ds बाय dt. सॉरी dt येतं इथे, ds बाय dt. सो हे आलं d2s बाय dt स्क्वेअर. ठीक आहे, d2s बाय dt स्क्वेअर. म्हणजे जर तुम्ही डिस्प्लेसमेंटला 2 वेळेस विथ रिस्पेक्ट टू टी जर डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला भेटतं ऍक्सेलरेशन. आणि नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जर्क, जे आता जस्ट न्यू सिलेबस मध्ये ऍड झालेले आहे. त्याला आपण डिनोट करतो जे ना. जर तुम्ही ऍक्सेलरेशनला विथ रिस्पेक्ट टू टी परत एकदा डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला भेटतो जर्क. बघा काय केलं आपण, ऍक्सेलरेशनला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केला. आपला ऍक्सेलरेशन होता d बाय dt ऑफ ऍक्सेलरेशन होता d2s बाय dt स्क्वेअर. म्हणजे बघा आपण s ला 2 वेळा डिफरन्शिएट केलेला, आता तिसऱ्यांदा डिफरन्शिएट करतोय म्हणून ते आलं d3s बाय dt क्यूब. ठीक आहे, म्हणजे खूप अवघड नाहीये. जर्क म्हणजे फक्त ऍक्सेलरेशनला परत तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला जर्क मिळतो. सो बघा डिस्प्लेसमेंटला एकदा तुम्ही डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी भेटते. ऍक्सेलरेशन म्हणजे डिस्प्लेसमेंटला 2 वेळा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, आणि जर्क म्हणजे डिस्प्लेसमेंटला 3 टाइम्स विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करणे. ठीक आहे, सो दिस वॉज व्हेरी इझी कन्सेप्ट ऑफ व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड जर्क. यू कॅन कॉपी इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, तर आता आपण बघूया नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, आता अप्रॉक्सिमेशन म्हणजे नक्की काय, तर when you are solving any questions you come across many difficult sums like you don't know how to find sine of 26 degree. ओके, तुम्ही कधी साइन ऑफ 26 डिग्री तुम्हाला माहित नाही, किंवा साइन ऑफ 46 डिग्री. तुम्हाला 45 डिग्री माहिती आहे पण 46 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही. ओके, किंवा रूट ऑफ 5, तुम्हाला रूट ऑफ 5 सुद्धा माहित नाही. तर हे जेवढे काही कॉम्प्लिकेटेड सम्स असतात तर ते कसे सॉल्व्ह करायचे तर आपण बघणार आहे. वी विल सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स विथ बाय टेकिंग द हेल्प ऑफ अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. त्या अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला बघा काय सांगतो. f of a plus h is equal to f of a plus h times f dash of a. ठीक है, h times f dash of a. ओके, तर हा आहे आपला फॉर्म्युला. आता बघा काय केलेलं आहे या फॉर्म्युलामध्ये. आपण जे आतला आता साइन ऑफ 46 डिग्री कन्सिडर करा, तर जे 46 डिग्री आहे तर त्याला आपण लिहिताना काय लिहिणार मुद्दामून 45 प्लस 1, 45 डिग्री प्लस 1 डिग्री. 45 का लिहिणार बघा, तर जर आपण 46 ला 45 प्लस 1 लिहिलं तर आपला a ची व्हॅल्यू किती झाली, 45 डिग्री झाली. h ची व्हॅल्यू झाली 1 डिग्री. या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर सबस्टिट्यूट केलं तर f ऑफ 46 डिग्री म्हणजे आपलं जर फंक्शन असेल f ऑफ x इज इक्वल टू साइन x. ठीक आहे, तर f च्या जागी आपण f ऑफ 46 डिग्री फाइंड म्हणजे साइन ऑफ 46 डिग्री फाइंड करायचं असेल तर आपण जर या फॉर्म्युलामध्ये टाकलं तर आपल्याला भेटेल f ऑफ 45 डिग्री, बिकॉज a ची व्हॅल्यू 45 आहे आणि h ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे f ऑफ 45 डिग्री प्लस 1 डिग्री इंटू f डॅश ऑफ 45 डिग्री. आता आपल्याला माहिती आहे साइन एक्स साइन ऑफ 45 काढायला लागेल. इथे आपल्याला साइन ऑफ 45 काढायला लागेल प्लस 1 डिग्रीची जी काय व्हॅल्यू असेल ती टाकायची मल्टिप्लाइड बाय साइनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऑफ x येतो cos x, आणि आता f डॅश ऑफ 45 डिग्री काढायचं आपल्याला म्हणजे cos ऑफ 45 डिग्री म्हणजे आलं cos ऑफ 45 डिग्री. ठीक आहे, फक्त ही व्हॅल्यू नीट टाकायचे आणि आपल्याला आन्सर भेटतं. म्हणजे थोडक्यात काय करायचं, ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे तिथं a घ्यायचं आपण आणि प्लस जे काय एक्सिड होतंय तिथं h करायचं. समजा या केसमध्ये जर 44 डिग्री असतं तर मी केलं असतं 45 मायनस 1,
45 डिग्री मायनस 1 डिग्री केलं असतं. ठीक आहे. तर अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला आपण असा यूज करतो जो आहे एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता आणि तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तर नक्कीच मिळते. तुम्ही चेक सुद्धा करू शकता. तर मी यावर एक सम सीईटीचा एक सम मी नंतर घेणार आहे. सो कॉपी इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघूया. रोलेस थेरम आणि एलएमव्हीटी. एलएमव्हीटी म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. तर बघा आता हे थेरम्स काय सांगतात. तर इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन्ड ऑन इंटरवल ए कॉमा बी. आता समजा एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे आणि ते फंक्शन रिअल व्हॅल्यूड आहे, त्यासोबतच ते डिफाईन केलेलं आहे ए टू बीच्या इंटरवल. ए टू बी म्हणजे ते काही असू शकतं. समजा 0 to 5 असेल तर एक्स इज इक्वल टू 0 पासून एक्स इज इक्वल टू 5. तर या इंटरवलमध्ये जेवढे काही पॉईंट्स आहेत तर तेवढ्यामध्येच फक्त ते डिफाईन केलेलं रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. ठीक आहे. तर रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं का एलएमव्हीटी सॅटिस्फाय करतं. तर त्यासाठी काही कंडिशन्स आहेत, तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबत तर बघा आता रोलेस थेरम काय सांगतो. जर समजा ते फंक्शन इफ दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऑन ए कॉमा बी. इफ दॅट फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस, CTS लिहितो मी, कंटिन्युअस ऑन इंटरवल ए कॉमा बी. ही पहिली कंडिशन आहे रोलेस थेरम सॅटिस्फाय करण्यासाठी. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ए कॉमा बी. आता यात होता स्क्वेअर ब्रॅकेट, यात आहेत राऊंड ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे इन्क्लुडिंग ए कॉमा बी आणि राऊंड ब्रॅकेट म्हणजे एक्सक्लुडिंग ए कॉमा बी आणि बाकीचे सगळे. ठीक आहे. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. जर समजा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर सेम येत असेल, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल एखादा वाय इज इक्वल टू समथिंग, समजा एक्स स्क्वेअर असेल. ठीक आहे. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल आणि डिफाईन्ड ऑन -1,1 येत असेल समजा. ठीक आहे. आता -1,1 ए काय आहे आपला -1 आहे, बी काय आहे 1 आहे. जर आपण ए ची व्हॅल्यू -1 जर यात टाकली तर आपला वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा फंक्शन होता, म्हणजे -1चा स्क्वेअर 1 येणार. ठीक आहे. आणि बी ची व्हॅल्यू जरी टाकली, एफ ऑफ बी जर टाकलं म्हणजे एफ ऑफ 1 जर आपण टाकलं त्यात, तर 1चा स्क्वेअर 1 येतो, म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी येतं. ठीक आहे. तर अशा कंडिशन्समध्ये रोलेस थेरम सॅटिस्फाय होतो. तर त्यासाठी या 3 कंडिशन्स आहेत. ओके. आता नेक्स्ट बघूया आपण एलएमव्हीटी. एलएमव्हीटी साठी सेम आहे. इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन्ड ऑन ए कॉमा बी इंटरवल सच दॅट. आता एलएमव्हीटी सॅटिस्फाय करण्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. पहिली म्हणजे सेमच आहे, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन ए कॉमा बी. ठीक आहे. ते फंक्शन कंटिन्युअस पाहिजे, हे सगळ्यात पहिली पहिला पॉइंट येतो. आणि दुसरा पॉइंट आपल्याला सांगतो एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. ठीक आहे. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल सच दॅट आता डिफरन्शिएबल सच दॅट काय आहे बघा, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. जर तुम्ही एफ ऑफ बी काढलं, त्यातून मायनस एफ ऑफ ए केलं, डिवायडेड बाय बी मायनस ए केलं आणि त्याची व्हॅल्यू आणि एफ डॅश ऑफ सी म्हणजे हे जे फंक्शन दिलंय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्याच्यात सी ची व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. आणि ती आणि ही व्हॅल्यू जर सेम येत असेल तर तशा वेळेस ते एलएमव्हीटी सॅटिस्फाय करतं. आणि रोलेस मधली एक गोष्ट राहिली, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आणि त्याच्यासोबतच अँड एफ डॅश ऑफ सी काढल्यानंतर जर ते इक्वल टू 0 येत असेल तर ते रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं. सो दिस 3 कंडिशन्स आर फॉर रोलेस थेरम अँड दिस 2 कंडिशन्स आर फॉर एलएमव्हीटी, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. तर हे होतं रोलेस थेरम आणि एलएमव्हीटी. तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये तुम्हाला दाखवेन मी कसं प्रूव्ह करायचं ते.
सो दिस वॉज ऑल अबाउट रोलियस अँड LMVT. तर हे तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन. हे सुद्धा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्येच येतं. आता बघा, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे असे फंक्शन असतात ज्याचा ग्राफ वाढत असतो. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटचे जर तुम्ही ग्राफ्स बघितले तर कुठल्याही कंपनीचं स्टॉक मार्केट जेव्हा वर जातात त्याचे शेअर्स, तर त्यावेळेस ते वर गेलेलं असतं. आणि जेव्हा एक टाईम येतो, वाईट वेळ येते त्या कंपनीचे किंवा बॅड टाईम येतो त्या कंपनीचा आणि त्याचे स्टॉक्स पडायला लागतात, त्यामुळे तो ग्राफ खाली जातो. ठीक आहे. तर मॅथ्समध्ये सुद्धा आपण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन बघितलेले आहेत आजपर्यंत. तर आता इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे असे फंक्शन जे इन्क्रीज होतात ते. ठीक आहे. समजा एक पॉईंट आहे, तर त्या पॉईंटपासून ते इन्क्रीज होतात ते. ठीक आहे, ते इन्क्रीज होतात ते. आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे असे फंक्शन ज्या फंक्शनमध्ये व्हॅल्यू डिक्रीज होते, ज्याचा ग्राफ घसरतोय. आपण म्हणतो ना घसरलं किंवा वर गेलं. ठीक आहे. तर त्याचे ग्राफ घसरतात. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू कमी होते. आता इन्क्रीजिंग फंक्शन, जर तुम्हाला एखादं फंक्शन दिलं आणि तुम्हाला विचारलं वेदर इट इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग फंक्शन, तर ते कसं फाइंड करायचं बघा. काय नाही, खूप सिम्पल आहे. फंक्शन काय असतो आपला, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. इथे सुद्धा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तुम्हाला काहीतरी फंक्शन दिलं असेल. ठीक आहे. आता तुम्हाला फंक्शन दिलंय y इक्वल टू एफ ऑफ एक्स. सिम्पल तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. म्हणजे काय आलं, dy/dx इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे काहीतरी डेरिव्हेटिव्ह निघेल. आणि इफ दॅट डेरिव्हेटिव्ह is always greater than or equal to 0, ठीक आहे, greater than or equal to 0, then that function is increasing function. बघा, 0 पेक्षा जर ते फंक्शनची व्हॅल्यू कायम ग्रेटर दॅन और इक्वल टू येत असेल तर ते फंक्शन असतं इन्क्रीजिंग फंक्शन. आणि डिक्रीजिंग फंक्शन साठी सुद्धा सेम आहे. y इक्वल टू एफ ऑफ एक्स तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचंच तुम्हाला dy/dx काढायचं आहे, म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. आणि जर त्या एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू जर कायम निगेटिव्ह येणार असेल किंवा इट इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू 0 येणार असेल, देन दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे. तर हे होतं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन. काय बघितलं आपण, y इक्वल टू एफ ऑफ एक्स तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं असतं. तर इन्क्रीजिंग फंक्शनचं काय असतं की जर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो येईल तो कायम पॉझिटिव्ह व्हॅल्यू देतो. आणि जर तो कायम पॉझिटिव्ह व्हॅल्यू देत असेल तर समजायचं ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे. आणि जर त्याचा डेरिव्हेटिव्ह जर कायम लेस दॅन 0 किंवा निगेटिव्ह येत असेल तर समजून जायचं की इट इज अ डिक्रीजिंग फंक्शन. सो दिस वॉज ऑल अबाउट इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो तुम्ही हे लिहून घेऊ शकता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. If that function value is always coming strictly greater than or equal to 0, म्हणजे पॉझिटिव्ह येत असेल तर इन्क्रीजिंग, निगेटिव्ह येत असेल तर डिक्रीजिंग फंक्शन. फक्त एकदाच डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो तुम्ही हे लिहून घेऊ शकता और स्क्रीनशॉट काढू शकता. ओके फ्रेंड्स, तर आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, मॅक्झिमा अँड मिनिमा इन ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर फ्रेंड्स, आपण आजपर्यंत बरेचसे फंक्शन्स बघितले. ठीक आहे, बरेचसे फंक्शन बघितले. ते असे का कसेही असू शकतात. ठीक आहे, कसेही असू शकतात. फॉर एक्झाम्पल, हे एखादं फंक्शन आहे. ठीक आहे, हा एखादा कर्व आहे, हा एखादा फंक्शन आहे. तर या कर्वमध्ये जर मी ठरवलं की सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आणि सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, तर आता मला इथं सगळ्यात पीक पॉईंट दिसतोय, म्हणजे हा झाला माझा मॅक्झिमम पॉईंट, म्हणजे मॅक्झिमा. ठीक आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू जी काय असेल त्याला आपण मॅक्झिमा म्हणतो. आणि मिनिमम म्हणजे जर आपण याच्याकडे नीट लक्ष दिलं तर आपली सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू इथे आलेली आहे. ठीक आहे, सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू इथं आलेली आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार, मिनिमा. ओके, जर एखादं फंक्शन दिलेलं आहे तर त्याची काहीतरी एक मॅक्झिमम व्हॅल्यू असते किंवा सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू असते. तर ती आपल्याला फाइंड करायची असेल तर त्यासाठी कोणत्या फॉर्म्युला यूज करायचे मी ते तुम्हाला सांगतो. तर ते फाइंड करण्यासाठी बघा काय करायचं, तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे, मिनिमामध्ये सुद्धा तुम्हाला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन दिलं असेल. आता नेक्स्ट स्टेप काय करायची बघा, ही झाली स्टेप 1 दोघांमध्ये. स्टेप 2 सुद्धा कॉमन आहे दोघांमध्ये.
त्या दोघांचा एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एकदा डेरिव्हेटिव्ह टेक डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काढायचा दोघांचा, एफ डॅश ऑफ एक्स काढायचा आणि इक्वेट टू 0 करायचं, म्हणजे इक्वल टू 0 लिहायचं, याचं सुद्धा इक्वल टू 0 करायचं, म्हणजे इक्वेट टू 0 करायचं. इक्वल टू 0 केल्यानंतर दोघांमधून फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे काय करायचंय, एखादं फंक्शन दिलेलं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याला इक्वल टू 0 लिहायचं आणि त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. आता ही एक्सची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर बघा काय करायचं. हा आपण एक पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढला, परत जो डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. ठीक आहे, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स काढायचा. काय काढणार, दोन्ही मध्ये काय काढणार आपण, एफ डबल डॅश ऑफ एक्स काढायचं, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं त्या फंक्शनचा. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर दोघांमध्ये एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, जी आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मिळालेली आहे. जर ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर एफ डबल डॅश ऑफ एक्स जर लेस दॅन 0 आला, नीट ऐकून घ्या, लेस दॅन 0 आला तर मॅक्झिमा असतो. ठीक आहे, तर मॅक्झिमा असतो. आणि जर एफ डबल डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आला, ठीक आहे, ग्रेटर दॅन 0 आला, देन इट इज मिनिमा. ठीक आहे, देन इट इज मिनिमा. आता बघा, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड होता की जर इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 होता. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह होता. आणि डिक्रीजिंग मध्ये एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 होता, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू होती. पण यात थोडंसं उलट आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, एफ डॅश ऑफ एक्स केल्यानंतर जी काही एक्सची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला ती यात टाकायची. जर ती लेस दॅन 0 आली तर मॅक्झिमा आहे त्या पॉइंटला, एक्स इज इक्वल टू जी व्हॅल्यू मिळाली त्याला. आणि जर ती ग्रेटर दॅन 0 आली तर मिनिमा आहे. ठीक आहे, सो दिस वॉज बिट इझी ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा. सो दिस मच and you can write it or take a screenshot. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट बघूया सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप कामी येणार आहे. तर सगळ्यात पहिला आहे स्पियर आणि दुसरा आहे सिलेंडरचं. तर स्पियरचे 2 फॉर्म्युले आहेत. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज 4/3 πr³ आणि सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 4πr². त्यानंतर सिलेंडरच्या बाबतीत व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम इक्वल टू πr²h आणि कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πrh. ठीक आहे, तर आता हे फॉर्म्युले काही कुठे यूज होतात बघा. जर तुम्हाला एखाद्या स्पियरचं एक्झाम्पल असेल आणि तिथे तुम्हाला dv/dt फाइंड करायचं असेल तर तुम्ही याला विथ रिस्पेक्ट टू टी जेव्हा डिफरन्शिएट करता तेव्हा dv/dt होतं 4/3 आणि पाय कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर आले r³ 3r² आणि विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हणून dr/dt. तर या व्हिडिओमध्ये आपण व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितले, इक्वेशन ऑफ अ टँजंट, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल, त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन बघितले, मॅक्झिमा मिनिमा बघितला, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन बघितलं. ठीक आहे, तर फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो हिट द बेल आयकन. आणि फ्रेंड्स तुम्ही जेवढं माझ्या व्हिडिओला लाईक्स द्याल, जेवढं शेअर कराल तेवढंच मी अजून नवनवीन व्हिडिओज आणेल. आणि हे जे व्हिडिओ चाललेले आहेत ते 1 शॉट व्हिडिओ सिरीज चालू आहे, ज्यात तुम्हाला टोटल 15 चॅप्टर आहेत 12चे. तर ते 15 चॅप्टरचे एक व्हिडिओ असे टोटल 15 व्हिडिओज मी तयार केलेले आहेत. आणि त्याची मी नंतर सगळ्यात शेवटी एक प्लेलिस्टसुद्धा तयार करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर प्लेलिस्ट जरी शेअर केली तरी त्या मुलाला टोटल सगळा कंटेंट मिळेल. आणि फ्रेंड्स अशा प्रकारे मी जे क्वेश्चन्स घेतोय तर त्यात प्रत्येक टाईपचा क्वेश्चन घेतोय, त्यामुळे CETची एक्झाम देताना तुम्हाला काही अडचण येणार नाही फ्रेंड्स. सो फ्रेंड्स थँक्यू फ्रेंड्स.